महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे। भारतीय निवडणूक आयोगानं राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या 17 जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे। यामुळे जळगाव विधान परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय। विधान परिषदेचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नव्या चेहऱ्यांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली असून या निवडणुकीसाठी नवनियुक्त नगरपालिका, नगरपंचायत व महापालिकेच्या नगरसेवकांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना मतदानाचा हक्क असेल, तर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नसेल हे स्पष्ट झाले। भाजपाकडून नंदू अडवाणी, नंदू महाजन आणि माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही पुन्हा एकदा या जागेवर दावा करण्यात आलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील हे शिवसेनेकडून इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। दरम्यान संख्याबळाचा विचार करता महायुतीला निर्णायक बहुमत असल्यानं महायुतीचाच आमदार होणार असल्याचं स्पष्ट आहे। यामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचं स्पष्ट संकेत दिसून येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 जळगाव।